हॅलो फ्रेंड्स, मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। अगदी 20 मिनिटात हा शिरा बनवून तयार होतो। खायला अतिशय टेस्टी वाटतो। अगदी नरम मुलायम सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळेल इतका मस्त हा शिरा होतो। मेहनतही खूप जास्त लागत नाही, खायला सुद्धा खूप टेस्टी वाटतो। तर इथे शिरा बनवण्यासाठी मी सवा वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। आपण कोणताही प्रसाद करतो म्हटलं तर सवाचं माप घेतो। तर 1.25 किलो सवा पाव सवा वाटी, तर इथे मी सवा वाटीचंच माप घेतलेलं आहे। तर सवा वाटी आपण इथे रवा घेऊ। तर रवा बारीक असो जाड असा कोणताही घेतला तरी चालेल। इथे मी बारीकच रवा घेतलेला आहे। आता त्याच वाटीने सवा वाटी साखर घेऊ। अगदी प्रमाणबद्ध हे आपली रेसिपी होणार आहे। नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। एकदा जर तुम्ही अशा प्रकारे शिरा बनवला तर नेहमी तुम्ही याच पद्धतीने शिरा बनवाल। तर बघा, आता मी साखर घेतली सवा वाटी, रवा घेतला सवा वाटी आणि त्याच वाटीने सवा वाटी आपण दूध घेऊ। दूध सवा वाटी झालं। आता त्याच वाटीने आपण सवा वाटी पाणी घेऊ। अगदी इथे मी सवा वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे। तर तूप, तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। मी इथे गाईचं तूप घेतलेलं आहे। जर तुमच्याजवळ गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल। तर इथे तूपसुद्धा आपण सवा वाटीच घेऊ। बदामाचे काप आहे, विलायची पावडर आणि काजू, एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे ड्रायफ्रूटमध्ये। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण थोडं तूप घालू। इथे मी एका वेळेस पूर्ण तूप नाही घालत आहे, तर थोडं तूप घालून इथे आपले हे ड्रायफ्रूट्स आहे ना छान परतवून घेऊ। तर बदामाचे काप आणि काजू छान परतवून घेऊ। थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला छान हे कमी गॅसवर परतवून घ्यायचे आहे। अगदी कमी साहित्यामध्ये हा शिरा खूप छान टेस्टी असा वाटतो। प्रसादाला न करता आपण असाही घरी केला तरी सुद्धा खूप मस्त वाटतं। नक्की तुम्ही करून बघा। तर इथे आपले हे ड्रायफ्रूट्स छान लालसर झालेले आहे। हे ड्रायफ्रूट्स मी छान कढईमधून काढून घेते। तर याच कढईमध्ये आपण परत तूप टाकू। तर उरलेलं जे तूप होतं ना ते आपण इथे टाकून देऊ या कढईमध्ये आणि हा रवा टाकून देऊ कढईमध्ये। सवा वाटी रवा आपण या कढईमध्ये टाकून देऊ आणि छान कमी गॅसवर मस्त परतवून घेऊ। तर या रव्यामध्ये ना मी केळ टाकत आहे। केळ घातल्याने शिऱ्याची टेस्ट खूप मस्त येते। तर केळ नक्की घाला प्रसादाच्या शिऱ्यामध्ये। तर प्रसादाच्या शिऱ्यात आहे म्हणूनच केळ घातला पाहिजे असं नाही। आपल्याला घरी खायचं असलं ना तरी या शिऱ्यामध्ये केळ टाकला तर खूप छान टेस्ट येते। तर कोणताही शिरा करताना केळ नक्की घाला। पण प्रसादाच्या शिऱ्यामध्ये आपण केळ तर घालतोच, त्यामुळेच आपली ही शिऱ्याची टेस्ट खूप मस्त येते। तर बघा, आता कमी गॅसवर मस्त मी या केळाचे छान काप आहे ना छान बारीक करून घेत आहे या स्पॅच्युलाने। अगदी या रव्यामध्ये केळाचे काप छान मिक्स होऊन जातात। अगदी कमी गॅसवर छान हे परतवून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटपर्यंत मी मस्त कमी गॅसवर हे छान परतवून घेत आहे। आता यावर आपण झाकून घेऊ। तर 2 मिनिटपर्यंत मी छान झाकून गेलं। छान वरती या रव्याच्या वरती छान तूप आलेलं आहे। आपल्याला हा दिसत आहे असा कलर, असं वाटत आहे की हे कच्चाच आहे रवा, पण हा कच्चा नाही आहे। आपण यावर ताट झाकलं होतं ना, त्यामुळे हे छान सॉफ्ट आणि नरम झाल्याने छान शिजून गेलेला आहे हा रवा। अगदी सॉफ्ट असा हा रवा झालेला आहे केळ घातल्याने। तर आता यामध्ये आपण दूध घालू। तर दूध एका वेळेसच घालायचं नाही, नाहीतर खूप एका वेळेस जर दूध घातलं ना तर अंगावर उडू शकतो। त्यामुळे अगदी थोडंसं दूध टाकायचं आहे। दूध टाकताना थोडी काळजी घ्यायची, नाहीतर अंगावर येऊ शकतो। त्यामुळे मी इथे थोडं दूध घातलेलं आहे। दूध आणि पाण्याचं जे मिक्स केलं होतं ना ते। तर आता हे दूध पाणी घालून छान परतवून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट असा हा रवा होतो।
परत आपण झाकून घेऊ. मस्त केळ आणि रवा एकजीव झालेला आहे. असं वाटतही नाही की आपण या रव्यामध्ये केळ घातलेला आहे म्हणून. छान सॉफ्ट असा हा रवा झालेला आहे. आता दूध घातल्यावर इथे आपण साखर घालू. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता साखर घालून आपण छान मिक्स करून घेऊ. साखर घातल्यावर हा रवा अगदी असा साखर विरघळतो, त्यामुळे आणखी सॉफ्ट होतो. तर वरून छान काजू बदामाचे चाप घालू आणि छान मिक्स करून घेऊ. परत झाकून देऊ. 5 मिनिटानंतर मी हे उघडून घेऊ. वरून छान वेलायची पूड घालू. तर बघा इथे आपला मस्त प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. अगदी पटकन होतो. 20 मिनिटात हा प्रसादाचा शिरा तयार होतो. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि प्रसादाचा सीझन सुरू आहे. तर बघा इथे मस्त आपला हा शिरा तयार झालेला आहे. आता हे प्रसादाचा आहे त्यामुळे मी ते तुळशीचं पान टाकलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.